हॅलो मित्रांनो, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये फ्रेम डब्ल्यूएसचे क्वेश्चन्स याचे नियम आपण पाहिले. अधोरेखित भाग कोणता असेल तर कोणता शब्द काय असेल तर कोणता शब्द डब्ल्यूएस टाईप शब्द वापरायचा हे आपण एका टेबलमध्ये पाहिले. तसं मी नोट्स पण दिलेले आहेत. आज आपण त्यांचा प्रत्यक्ष वापर पाहूया. इथे तुम्हाला मी वाक्य दिलेले आहेत आणि या वाक्याचा कुठला ना कुठला भाग हा काय केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे. तर त्या अंडरलाईन केलेल्या भागाचा काय करायचा आहे, आपल्याला डब्ल्यूएस टाईप क्वेश्चन बनवायचा आहे. काय बनवायचं, डब्ल्यूएस टाईप क्वेश्चन. पहिले बघा, द टाउन इज फेमस फॉर इट्स शिवा टेम्पल. ते शहर प्रसिद्ध आहे कशासाठी? तर कशासाठी साठी शब्द कुठला होता तुम्ही बघा टेबलमध्ये, तो आहे व्हॉट. मग इथं डब्ल्यूएस टाईप शब्द का वापरायचा आपण, व्हॉट. एकदा का व्हॉट हा डब्ल्यूएस टाईप शब्द म्हणजे डब्ल्यू टाईप शब्द फायनल झाला की अंडरलाईन केलेल्या भागाचा अर्थ म्हणजे उपयोग संपला. कारण काय, ते त्या प्रश्नाचं उत्तर असतं, त्याच्यानंतर त्याचा काही संबंध राहत नाही. मग आपण सुरुवातीला काय वापरणार, व्हॉट. व्हॉट नंतर बघा, आता या भागाकडे लक्ष नाही द्यायचं, फक्त राहिले शब्दांकडे लक्ष द्यायचं. सहाय्यकारी क्रियापद आहे का याच्यावर, येस. काय आहे, इज. एकदा का सहाय्यकारी क्रियापद लिहिलं की आपला भाग सोपा. राहिले शब्द लिहायचे काय आहेत ते, व्हॉट इज, राहिले शब्द द टाउन फेमस फॉर आणि पुढे द्या प्रश्नचिन्ह. व्हॉट इज द टाउन फेमस फॉर या प्रश्नाचं उत्तर मिळतं फॉर इट्स शिवा टेम्पल. लक्षात ठेवा, समजलं. म्हणजे तो अंडरलाईन केलेला भाग तुम्ही बनवलेल्या प्रश्नाचं उत्तर असतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फ्लाइंग वुड स्टार्ट अर्ली मॉर्निंग. उड्डाण सुरुवात व्हायची उड्डाणाला कधी, कधी म्हणजे इथं वेळ दर्शवलेली आहे, अर्ली मॉर्निंग. मग कधी केव्हासाठी कुठला शब्द आहे, व्हेन. कुठला आहे, व्हेन. एकदा का व्हेन हा डब्ल्यूएस शब्द आपण वापरला की अंडरलाईन केलेल्या भागाचा विचार करायचा नाही, राहिले शब्दाचा विचार करायचा. आता बघूया याच्यामध्ये डब्ल्यूएस टाईप आपलं हेल्पिंग व्हर्ब आहे का सहाय्यकारी क्रियापद आहे का, यस, वुड. एकदा का सहाय्यकारी क्रियापद घेतले की राहिले शब्द काय, फ्लाइंग स्टार्ट. प्रश्नचिन्ह. उत्तर काय म्हणतं त्याचं, अर्ली मॉर्निंग. अशा पद्धतीने डब्ल्यूएस टाईप प्रश्नाचं आपण रूपांतर करू शकतो. दे आर कॉल्ड पटियास. त्यांना बोललं जातं काय. काय हा शब्द जेव्हा वापरू तेव्हा त्यांना त्याचं उत्तर पटियास किंवा पेंटर्स. मग काय साठी कुठला शब्द आहे, व्हॉट. काय, व्हॉट. व्हॉट नंतर बघा आता ह्याचा वापर संपला. इकडे बघायचं तर राहिले शब्द काय, तीन शब्द आहेत. त्याच्यामध्ये आर हे सहाय्यकारी क्रियापद आहे. आर वापरल्यानंतर राहिले शब्द दे आणि कॉल्ड. व्हॉट आर दे कॉल्ड, प्रश्नचिन्ह आहे. उत्तर मिळत तुम्हाला पटूया जा पेंटर्स. नंतर ही वॉज ज्वेल थिंग. तो होता कोण, तो कोण होता, दागिने चोर. मग काय होणार त्यासाठी, हु वॉज ही. बरोबर नाही, कोण होता तो, हु वॉज ही. परंतु इथे चोरीचा हा त्याचा एक व्यवसाय दाखवलेला आहे. ऍक्च्युअली चोरी व्यवसाय नाही म्हणता येणार, परंतु तो नेहमी ते काम करतो म्हणून त्याला ते जोडलेलं काम आहे. म्हणून त्याला तिथे येणार व्हॉट वॉज ही. काय येणार, व्हॉट वॉज ही. कारण का इथे त्याचं काम, त्याचा व्यवसाय दर्शवलेला आहे. मग काय आहे, ज्वेलरी, दागिने चोर. तो नेहमी दागिने चोरतो म्हणून त्याचं काम झालं. राम वॉज द किंग ऑफ अयोध्या. राम कोण आहे, कर्ता हे व्यक्ती आहे. त्यासाठी काय वापरतो आपण, तर हु. काय वापरतो, हु. बस, सहाय्यकारी क्रियापद आहे इथे. हु वॉज द किंग ऑफ अयोध्या, क्वेश्चन मार्क. ठीक आहे. त्याच्यानंतर कथक मीन्स स्टोरी टेलर. कथक मीन्स काय,
कथक मीन्स काय? कथक म्हणजे काय? काय साठी कुठला शब्द? व्हॉट. आता इथे डब्ल्यूएच शब्द का वापरला तुम्ही? व्हॉट. आता पहा, हा इथं भाग संपलेला आहे. दोनच शब्द व्हॉट कथक मीन्स सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाही आहे. मग मीन्स हे क्रियापद आहे, एस प्रत्यय. मग आपण डज आपण तुम्ही डज. राहिले शब्द कथक. आता डज वापरल्यामुळे मीन्स एस निघून जाणार. मग काय होणार? मीन. बघा एस निघून गेला. व्हॉट डज कथक मीन. कथक डज वापरल्यामुळे मीन्स एस निघून गेलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे शी वॉन्टेड टू स्टडी इन द USA. तिला अभ्यास करायचा होता. कुठे? USA. USA काय झालं? प्लेस. मग त्यासाठी कुठला शब्द आहे? वेअर. वेअर. आता सहाय्यकारी क्रियापद हा भाग संपलेला आहे. नाही, वॉन्टेड पास्ट टेन्स आहे. मग काय डीड. वेअर डीड. शी. आता वॉन्टेडचं वॉन्ट होणार का? डीड वापरलेला आहे. वॉन्ट पहिलं रूप घ्यायचं. टू स्टडी. आपल्याला उत्तर मिळेल इन द USA. समजलं इथपर्यंत? प्रश्न कसं बनवले आपण ते आता आपण पाहूया तिकडचे प्रश्न. बाबांग वॉज बॉर्न ऑन March 7, 1849. काय आहे? वेळ आहे, तारीख आहे. मग सरळ तिथं वापरायचं व्हेन. नंतर बघा सहाय्यकारी क्रियापद आहे का? आता हा भाग संपलेला आहे. इथून पुढे लक्ष इकडे लक्ष द्यायचं. येस आहे. वॉज. राहिले शब्द बँक. बॉर्न. तुम्हाला उत्तर मिळेल अंडरलाईन केलेला शब्द. समजलं? त्याच्यानंतर डॉक्टर कलाम फोकस ऑन IMN 2020. डॉक्टर कलामाने लक्ष केंद्रित केलं कशावर किंवा कशासाठी? तर तसे कुठला आहे शब्द? WS व्हॉट. नंतर पहा इथे लक्ष द्यायचं. त्याच्या पुढे डॉक्टर कलाम फोकस 3 शब्द आहेत. त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाही आहे. मग मुख्य क्रियापद काय? फोकस. ते पास्ट टेन्स मध्ये आपण डीड. डॉक्टर कलाम. आता डीड वापरल्यामुळे फोकसचं पहिलं रूप घ्या. ते झालं उत्तर. उत्तर येणार तुमचं ऑन IMN 2020. त्यानंतर धीरा अप्लाइड सम पॉलिश टू द शू. धीराने वापरलं काय? कुठला शब्द आहे? व्हॉट. व्हॉट. आता ह्या दोन शब्द तर समजा अप्लाइड सहाय्यकारी क्रियापद नाही. पुन्हा पास्ट टेन्स आहे. मग वापरतो तुम्ही डीड. धीरा. आता डीड वापरलं अप्लाइडचं पहिलं रूप. अप्लाय. येणार अप्लाय टू द शू. क्वेश्चन मार्क. What did Dhira apply to the shoe? त्याच्यानंतर he grew 500 different kinds of cherries on one tree. 500 संख्या आहे, मोजता येणार आहे. मग कुठला शब्द आपण? हाऊ मेनी. हाऊ मेनी. नाउन डिफरंट काइंड्स. आता बघा इथं व्हॉट नंतर डीड, व्हॉट नंतर व्हेन नंतर वॉज. पण इथं आपण मात्र आपलं क्रियापद वापरत नाही हाऊ मेनी असल्यामुळे. इथं वापरतो नाउन. हाऊ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ चेरीज. आता क्रियापद सहाय्यकारी क्रियापद नाही. ग्रू पास्ट टेन्स आहे. मग आपण तुम्ही डीड. ही. ग्रूचं होणार ग्रो. क्वेश्चन मार्क. हाऊ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ चेरीज डिड ही ग्रू? तुम्हाला मिळतं 500. आन्सर काय मिळेल? 500. त्याच्यानंतर द तुंगभद्रा डॅम इज फेमस. तुंगभद्रा डॅम प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे कोणतं धरण? इथपर्यंत देण्यात येत आहे. विच डॅम इज फेमस? उत्तर होतं द तुंगभद्रा. कुठला डॅम? तुंगभद्रा. द लास्ट किंग वॉज रामराय. रामराय नाव आहे, व्यक्ती आहे.
ऍक्च्युअली वाक्य कसं आहे, राम राय वॉज द लास्ट किंग. मग ते कर्त्याची गाडी आहे, मग तिथे काय येणार, हू. काय येणार, हू. हू. आता ह्याचा वापर संपला. सहाय्यकारी क्रियापद वॉज. हू वॉज द लास्ट किंग, क्वेश्चन मार्क, उत्तर मिळतं राम राय. It was founded in 1330 AD, 1336 AD. AD means Anno Domini, after Christ. इथं कालावधी दर्शवलेला आहे, वेळ दर्शवलेला, मग आपण पडतोय वेन. आता इथला भाग संपलेला आहे. 3 शब्द आहे. सहाय्यकारी क्रियापद येस, वॉज. वेन वॉज इट फाउंडेड, क्वेश्चन. आता लास्ट प्रश्न आहे. There is such a big noise because the boys are shouting while playing. Because आहे, कारण आहे, त्याच्यामुळे वापरायचं सरळ why. why नंतर इथला भाग, इथून भाग संपला पुढचा. आता एवढंच शब्द आहेत, त्याच्यामध्ये इज सहाय्यकारी क्रियापद आहे. why is, बस. बाकी राहिले शब्द घ्यायचे. why is there such a big noise. तर अशा पद्धतीने मुलांना आपण दिलेल्या वाक्याचं WH टाईप प्रश्नामध्ये रूपांतर केलेलं आहे. की असा प्रश्न तयार केला की आपण अंडरलाईन केलेला भाग हे त्याचं उत्तर असेल आणि असंच तयार करायचं आहे. लक्षात ठेवा. कळलं का तुम्हाला? तुम्ही खूप प्रॅक्टिस करा, सराव करा. मी अजून तुम्हाला वाक्य देणार आहे, त्याचा सराव करा आणि काही वाक्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. ठीक आहे. थँक्यू.